हॅलो फ्रेंड्स, आय एम राजकुमार मोळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. कालचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण युनिट नंबर 1 and 5 पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2, 3 आणि जमलं तर 4 म्हणजे आय थिंक आज मी संपून टाकतोय तुमचं सगळं, म्हणजे वन शॉट सगळं होऊन जाईल. तर आजचा फिजिक्सचा पेपर होता, बऱ्यापैकी मुलांना चांगला गेलेला आहे. सुपरविजनला होतो मी, बघितले बऱ्याच जणांचे पेपर. सो BWचा पेपरला आता 9 दिवस गॅप आहे. काही जणांचा केमिस्ट्रीचा बॅक असेल, इट्स ओके, तर तुम्ही ते मॅनेज करा सगळ्या गोष्टी. ओके, सो युनिट नंबर 2 सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात भारी गोष्ट युनिट नंबर 2 ची. अतिशय सोपं युनिट, कळण्यासाठी सोपं, लिहिण्यासाठी सोपं, ठरलेले क्वेश्चन तुम्हाला सगळे मी गुगल ड्राईव्हची एक लिंक दिलेली व्हिडिओच्या खाली, यश पण असेल, मागच्या पण व्हिडिओच्या खाली बघा लिंक दिलेली, त्याच्यावरती क्लिक करा, क्वेश्चन बघा, तेच क्वेश्चन पाडणार. ओके, सो युनिट नंबर 2 ची अजून एक गुड न्यूज अशी आहे की युनिट नंबर 2 चा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 असेल. याच्यामध्ये एका क्वेश्चनला न्यूमेरिकल असेल आणि एका क्वेश्चनला 14 मार्कांची थेअरी असेल. 14 मार्कांची थेअरी. ओके, काही मुलांचे प्रश्न, सर मी न्यूमेरिकल सोडू का थेअरी सोडू? जेव्हा न्यूमेरिकलला और थेअरी असते डेफिनेटली थेअरी सोडवायची. तुम्हाला सर असं तुम्ही का बोलताय? कारण न्यूमेरिकल जर कन्व्हर्जन चुकलं, म्हणजे MM सेंटीमीटरचं मीटर नाही केलं, अख्खं उत्तर चुकतं, गणिताला 0 मार्क पडतील. बट थेअरीला तुम्हाला मार्क आउट ऑफ पडू शकतात. आउट ऑफ नसेल चला 2 मार्क गेले, 8 पैकी 3 तर पडतील. सो या युनिट नंबर 2 मॅग्नेटिझम, याचं सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे थेअरी 14 मार्काला येणार. ठरलेले क्वेश्चन आपण डिस्कस करू, पट करू, कारण याच्यामध्ये काही एवढं डिफिकल्ट नाही. AC फंडामेंटलला थोडा वेळ जास्त देऊ. ओके, सो युनिट नंबर 2 मॅग्नेटिझम. एक बेसिक कन्सेप्ट आहे मॅग्नेटिझमचा. कुठलंही कंडक्टर घ्या, कुठलेही वाइंडिंग घ्या, एखाद्या कंडक्टरला जर आपण वाइंडिंग केली, त्याच्यामधून करंट पास केला, काय पास केला? करंट. त्याच्यामध्ये मॅग्नेट तयार होत. त्याच्यामध्ये काय तयार होतं? मॅग्नेट. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेट. हे इलेक्ट्रोमॅग्नेट, इलेक्ट्रिकली मॅग्नेट तयार केले म्हणून याला इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणायचं. साधं मॅग्नेट वेगळं असताना इलेक्ट्रोमॅग्नेट आपण तयार करतो. काय करतो? एका कंडक्टरला वाइंडिंग करतो, किंवा कुठल्याही वाइंडिंगला, कुठल्याही कंडक्टरला मी करंट दिला, त्याच्यामध्ये मॅग्नेट तयार होतं. दॅट इज ऑल अबाउट मॅग्नेटिझम. 1 लाईन स्टोरी, पूर्ण स्टोरी या चॅप्टरची. ओके, सो फर्स्ट पॉईंट, किंवा आता डायरेक्ट क्वेश्चन बघू आपण. सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. ओके, बरं, इथे मी सगळ्या गोष्टी पूर्ण लिहित नाही, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. पेपरमध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तर मी आहे, तुम्ही पेपरमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण लिहायच्या. चला, डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट क्वेश्चन असणार. राईट डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक सर्किट, 4 सिमिलर पॉईंट अँड 2 डिसिमिलर पॉईंट. 6 मार्काचा क्वेश्चन असतो. 4 सिमिलर पॉईंट आणि 2 डिसिमिलर पॉईंट. 10 सिमिलर पॉईंट लिहिले तरी 4 मार्क पडणार, आणि 5 सिमिलर पॉईंट लिहिले तरी 4 मार्क. ओके, डोळे उघडे ठेवून क्वेश्चन पेपर बघा. चला, 2 फॉर्म्युले, 2. लक्ष द्या. V इज इक्वल्स टू IR अँड R इज इक्वल्स टू ρL अपॉन A. किती फॉर्म्युले? या 2 फॉर्म्युल्यावरती पूर्ण डिफरन्स होतो. कसा? चला, व्हॉट इज V? सर V स्टँड्स फॉर व्होल्टेज. व्होल्टेजलाच आपण काय म्हणतो? EMF इज प्रेझेंट इन इलेक्ट्रिकल सर्किट. इकडे काय असतं? MMF, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. चलो नेक्स्ट, व्हॉट इज I इज अ करंट प्रेझेंट इन दिस. म्हणजे याच्यामध्ये याची डेफिनेशन याची प्रकारे EMF ची डेफिनेशन आहे, करंटची डेफिनेशन आहे. अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट. इथं करंट असेल तर इथं असतो काय? फ्लक्स. देन व्हॉट इज R? R इज अ रेजिस्टन्स. दिस इज S इज अ रिलक्टन्स. डेफिनेशन सेम, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. हे किती झाले? 3. नेक्स्ट, R इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू L. R is directly proportional to L. S is directly proportional to L. Okay. Last point, R is inversely A. S is inversely A. म्हणजेच काय? Reluctance of material is inversely proportional to area of conductor. इथं पण काय? Resistance is inversely proportional to A. Okay. So this is 5 similar point.
त्या 2 सूत्रांवरून लिहिले जातात. मग डिसिमिलर पॉईंट कुठले आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डिसिमिलर पॉईंट कुठले आहेत? समजा ही वायर आहे, या वायरला मी कट केलं, वायरला काय केलं? कट केलं, तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का? ऑब्विसली नाही होत. म्हणजे काय? तर इलेक्ट्रिकल सर्किट डज नॉट वर्क इन ओपन पाथ किंवा ओपन सर्किट. इलेक्ट्रिसिटी ही ओपन पाथमध्ये फ्लो होत नाही, बट मॅग्नेट इज वर्किंग इन ओपन ॲज वेल ॲज इन क्लोज पाथ. मॅग्नेट वर्किंग होतं दोन्ही ठिकाणी. ओके. द नेक्स्ट पॉईंट इज रेजिस्टन्स इज डिपेंड ऑन टेम्परेचर. इथं रेजिस्टन्स इज डिपेंड ऑन टेम्परेचर, इथं रिलक्टन्स डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. हे 2 डिसिमिलर पॉईंट आहेत. वायर कट केलं म्हणजे करंट किंवा इलेक्ट्रिसिटी वर्क इन ओनली क्लोज पाथ, बट मॅग्नेटिक सर्किट इज वर्क इन ओपन ॲज वेल ॲज इन क्लोज पाथ. ओके. सो दिस इज डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे मी कधी शिकत होतो तो इंजिनिअरिंग 2011 साली BW, तेव्हापासून येणारा हा एकमेव क्वेश्चन आपल्या हक्काचा. ओके. सो दिस इज डिफरन्स. त्यानंतर काय याच्यामध्ये डेफिनेशन. मॅग्नेटिक फील्ड, अ फील्ड अराउंड विच अ मॅग्नेट ऑर अ कंडक्टर एक्सपिरियन्स अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. एखादा कंडक्टर आहे किंवा एखादा मॅग्नेट आहे, त्याच्या भोवती किती अट्रॅक्शन रिपल्शन होतं, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स डेन्सिटी, देन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, रिलक्टन्स, MMF आणि परमियन्स. एवढ्या डेफिनेशन त्या पाठ करायच्या. कारण 8 मार्काचा क्वेश्चन जर येणार असेल तर जर डेरिव्हेशन आलं तर डेरिव्हेशनच्या वरती 2 डेफिनेशन असतील 1-1 मार्काच्या, आणि 6 मार्काला डेरिव्हेशन. असं टोटल 8 मार्कांचा क्वेश्चन आहे. ओके. दिस इज मॅग्नेटिक सर्किट. नेक्स्ट इज अ डेरिव्हेशन. काय काय डेरिव्हेशन आहेत? आता डेरिव्हेशनच्या अगोदर आपण इंडक्शन पार्ट बघू. इंडक्शन, बरोबर. हा पार्ट ए मॅग्नेट आणि पार्ट बी इंडक्शन. इंडक्शनमध्ये काय? फक्त पहिले फॅरेडेचे 2 नियम. फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. काय फॅरेडेचे लॉ? वेनेवर मॅग्नेटिक फील्ड, बघा इथं लक्षात, म्हणजे हे N पोल, हे S पोल, दिस इज मॅग्नेटिक फील्ड. वेनेवर मॅग्नेटिक फील्ड कट बाय अ कंडक्टर, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अशी फ्लो होती आणि हा कंडक्टर हलतोय. वेनेवर मॅग्नेटिक फील्ड कट बाय अ कंडक्टर, ऑर हा कंडक्टर जाग्यावरती मॅग्नेटिक फील्ड फिरते. म्हणजे काय? वेनेवर मॅग्नेटिक फील्ड कट बाय कंडक्टर ऑर अ फील्ड magnetic field cut by a conductor or a conductor cuts the magnetic field, EMF get induced. That is Faraday's law. हे 2 लॉ पण लक्षात ठेवा. हे थेरी क्वेश्चन साठी विचारू शकतात. देन राईट हँड थंब रूल. हे बघा, हा राईट हँड थंब रूल. कर्ली फिंगर इंडिकेट्स मॅग्नेटिक फील्ड. दिस इंडिकेट व्हॉट? करंट, डिरेक्शन ऑफ करंट. हे पण जे राईट हँड थंब रूल आहे याला 3 कंडिशन आहेत. फर्स्ट स्ट्रेट कंडक्टर, देन सोलेनॉइड आणि देन टोरॉइड. नीट बघा, हे करंटसाठी असतं सोलेनॉइडमध्ये, हे कशासाठी? करंटसाठी. दिस इज फ्लक्स. ओके. आणि हे करंटसाठी, आणि हा N पोल दाखवतो कशासाठी? टोरॉइडसाठी. हे नीट उघड डोळ्यांनी बघा काय विचारले. ओके. सो दिस इज ऑल अबाउट मॅग्नेटिक सर्किट. जास्त काही नाही याच्यामध्ये. आता याच्यामधलं काय राहिले? डेरिव्हेशन. फर्स्ट डेरिव्हेशन, कोएफिशियंट ऑफ कपलिंग, M इज इक्वल टू N1 I1 ते वाले. मग M² करायचा. हे झालं डेरिव्हेशन नंबर 1. सेकंड डेरिव्हेशन इज मॅग्नेटिक फील्ड, एनर्जी स्टोरिंग मॅग्नेटिक फील्ड, L इज इक्वल्स टू जे येतं ना मेन, L बरोबर काय? हा ते वाले एक. आणि देन थर्ड आहे की पर युनिट व्हॉल्यूम, त्याला फक्त पर युनिट करायचे. 3 डेरिव्हेशन आहेत. 3 डेरिव्हेशन आणि थेअरीचे 5-6 क्वेश्चन. याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. मी जे डिस्कस केलं नाही हे थोडंसं जास्त इम्पॉर्टंट आहे. अजून बारीक बारीक क्वेश्चन आहे ते तुम्ही करू शकता आरामात. ओके. सो याच्यामध्ये न्यूमेरिकल करू नका. एअर गॅपचं न्यूमेरिकल हे कम्पॅरेटिव्हली अवघड न्यूमेरिकल आहे. एअर गॅपचं न्यूमेरिकल जरी एखाद्याला वाटलं नाही मला न्यूमेरिकल करायचं आहे, आपला व्हिडिओ एअर गॅपचा आहे, लिंक खाली टाकतो मी याच्याखाली, तो व्हिडिओ बघा. बट माझ्या माहितीनुसार नका न्यूमेरिकलची नादी लागू. थेअरी सोडवा पटकन, 4 मार्कमुळे मोकळे हो ना. आणि नशिबाने तुमच्या जर असं आलं तर एक डेरिव्हेशन आणि दुसरा हा क्वेश्चन डिफरन्स तुम्ही पास झाला. कारण डेरिव्हेशनला 8 पैकी 8 किंवा 6 पैकी 6 आणि या क्वेश्चनला 6, म्हणजे 14 पैकी 12 मार्क तर आरामात पडतील जर असा पेपर आला तर. आणि येईल हा पेपर कम्पॅरेटिव्हली सोपा येणार. कसं काय माहिती? मला माहिती हा पेपर सोपा येणार. ओके. सो दिस इज ऑल अबाउट
मॅग्नेटिझम, त्याच्यामध्ये आहे सिरीज मॅग्नेट, पुन्हा सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, हे बघून घ्या. एवढं काय असं काही त्याच्यामध्ये नाविन्य नाही, हे तुम्ही करू शकता सेल्फ आणि चला. नेक्स्ट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांना अवघड वाटणारा, सगळ्यांचं झोप उडवणारा टॉपिक, दॅट इज फंडामेंटल ऑफ AC सर्किट. फंडामेंटल ऑफ AC सर्किट हा मुद्दा ते फास्ट का घेतलं? फंडामेंटल ऑफ AC, सिंगल फेज AC आणि 3 फेज AC. फंडामेंटल, सिंगल, 3 फेज हे इंटरलिंक आहेत. हे कळलं तर ते करणार, ते कळलं तर ते करणार. त्यासाठी मी आहे. एकही कन्सेप्ट हुकणार नाही, एकही कन्सेप्ट चुकणार नाही. 1 मिनिट थांबा. किती मिनिटं झाले एवढे? इट्स ओके. चला 10 मिनिटापर्यंत आपण संपवले फर्स्ट युनिट नंबर 2. याला थोडा वेळ लागू द्यात. परफेक्ट सॉल्व्ह करणार, परफेक्ट तुमचा एकही कन्सेप्ट हलणार नाही जागेवर. ओके चला. तर काय फंडामेंटल ऑफ AC. फर्स्ट जर एक्झामचा विचार केला तर याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे? काही नाही. फंडामेंटल ऑफ AC मध्ये डेफिनेशन आहेत सगळे. पटकन तुम्हाला डेफिनेशन रिवाइज करतो. चला. दिस इज अ AC वेव्हफॉर्म. 0, पाय, 2 पाय, 4 पाय. ओके. हे जे असतं दॅट इज मॅक्झिमम. सपोज दिस इज वेव्हफॉर्म फॉर I अँड ओमेगा टी. करंटची दिस इज मॅक्झिमम IM, 0 नेगेटिव्ह IM अगेन. ओके चला. फर्स्ट डेफिनेशन सायकल. व्हॉट इज सायकल? सायकल म्हणजे काय? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह वेव्हफॉर्म कंप्लीट होऊन एक सायकल तयार होते. व्हॉट इज टाइम पिरियड? टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम पिरियड म्हणजे एक सायकल पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो, दॅट इज टाइम पिरियड. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये किती सायकल होतात, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. कन्फ्युजन होतं टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. सिम्पल. टाइम पिरियड म्हणजे एका सायकलला किती वेळ लागतो, दॅट इज टाइम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे एका मिनिटामध्ये किती सायकल तयार होतं, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आणि आपली फ्रिक्वेन्सी किती? भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ एवढी आहे. किती आहे? 50 हर्ट्झ. ओके. देन मग ॲम्प्लिट्यूड, पीक टू पीक. व्हॉट इज पीक? पीक म्हणजे काय? इथून मॅक्झिमम. याची मॅक्झिमम काय? IM. आणि पीक टू पीक म्हणजे काय? ह्या पीक पासून ते या पीक पर्यंत किती? हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. 0 होत नाही. आपण यातलं काय करतो? पीक टू पीक हा असतो, पीक टू पीक असतो 2I. पीक टू पीक किती? 2IM. फंडामेंटल ऑफ AC मध्ये ना न्यूमेरिकल आहे. ऑलरेडी ते न्यूमेरिकल अपलोड आहे. मी तुम्हाला ही लिंक पाठवतो. बऱ्याच जणांनी मला कमेंट केली, तो न्यूमेरिकल सर सोडून दाखवा. परफेक्ट सोडवले न्यूमेरिकल. एकदाच बघायचं, एकदा ते न्यूमेरिकल वॉच करा, सगळं कन्फ्युजन सॉल्व्ह होईल. ओके. फंडामेंटल ऑफ AC मध्ये 2 डेरिव्हेशन आहेत. फर्स्ट इज RMS आणि सेकंड इज ॲव्हरेज. कन्फ्युजन काय होतं मला माहिती नाही. असे उघड्या डोळ्यांनी बघायचं, असं उघड्या. प्रश्न काय विचारलाय? फाइंड IRMS का VRMS का IM का VM. म्हणजे काय तुम्हाला विचारले ते बघायचं आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. पुन्हा सांगतो मी, काय विचारले? जर V विचारला असेल तर पूर्ण डेरिव्हेशन V साठी सोडवायचं. फायनल उत्तर पण V मध्ये आलं पाहिजे. विचारलाय करंट, फायनल उत्तर जर तुम्ही V मध्ये काढलं तर पूर्ण 0 मार्क मिळतात. मागच्या वेळीचे पेपर दाखवतो. ओके. सो 2 डेरिव्हेशन आहेत. एक आहे ॲव्हरेज आणि एक आहे RMS. चला तुमच्यासाठी एक मुळे सरांची ट्रिक सांगतो. ॲव्हरेज कसं लक्षात ठेवायचं? ॲव्हरेज म्हणजे काय? हे बघा. सपोज V ॲव्हरेज बरोबर, इथं काय लिहायचं? आणि V RMS काय लिहायचं? RMS म्हणजे काय? रूट मीन स्क्वेअर. काय? रूट मीन स्क्वेअर असेल तर दॅट इज VM अपॉन √2. VM अपॉन √2. देन व्हॉट इज V ॲव्हरेज? ॲव्हरेज म्हणजे मी म्हणतो की ॲव्हेंजर गाडी असते. ॲव्हेंजर माहिती ना ती? हां. ॲव्हेंजर गाडी किती आहे? ॲव्हेंजर गाडी 2 चाकी आहे किंवा 2 पायी आपण म्हणतो ना, 2 पायी 2 चाकी गाडी आहे. म्हणून बघा 2VM अपॉन पाय. आता जर डेरिव्हेशन विचारलं ॲव्हरेज, हा पेपरमध्ये ॲव्हेंजर लिहू नका, ॲव्हरेज विचारलं तर हे आलं पाहिजे. 2 पाय लागतात ॲव्हेंजर गाडी चालवायला. 2 आणि पाय. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर. रूट स्टँड्स फॉर रूट. संपलं.
हे एवढं जर आलं तर तुम्हाला सगळं येऊ शकतं. सेकंड नेक्स्ट कन्सेप्ट आहे पोलर टू रेक्टँग्युलर अँड रेक्टँग्युलर टू पोलर. पोलर टू रेक्टँग्युलर अँड रेक्टँग्युलर टू पोलर म्हणजे काय, तर दोन फॉर्मॅट आहेत. एक असा फॉर्मॅट असतो, समजा 3+J4, यालाच आपण असं म्हणतो x+JY, हा फॉर्मॅट असेल, दॅट इज कॉल्ड रेक्टँग्युलर फॉर्म, रेक्टँग्युलर. आणि व्हॉट इज पोलर, r θ फॉर एक्झाम्पल tan θ, हा आहे तुमचा पोलर फॉर्म. हे का माहिती पाहिजे, आता नवीन एक न्यूमेरिकल येते बघा, असं कसं हे दोन व्हॅल्यू दिलेले असतात, 3+J4, Z1 इज इक्वल टू हे, Z2 इज इक्वल टू समजा 4 - J8 असं काहीतरी असेल. आणि फाइंड काय, फाइंड Z1 Z2, Z1 प्लस Z2, Z1 मायनस Z2 असं काहीतरी असेल आणि मायनस आता डिवायडेड असेल. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रेक्टँग्युलर फॉर्म हा कुठला फॉर्म आहे, रेक्टँग्युलर. ह्या रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन होते आणि पोलर फॉर्म मध्ये मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन होते. पुन्हा सांगतो, रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये प्लस मायनस, पोलर मध्ये इंटू आणि डिवाइड बाय. मग हा जर अशा गोष्टी असतील ना, तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे दोघांची बेरीज करा. 4 + 3 7, हे मायनस प्लस कसं करता, Z1 - Z2 करत असेल तर मायनस उत्तर येईल. ओके, आणि प्लस करायचं म्हणजे प्लस आणि मायनस तुम्ही इथं करू शकता. बट तुम्हाला मल्टिप्लाय जर करायचं असेल किंवा डिवाइड करायचं असेल, त्यावेळी मात्र तुम्हाला ह्या रेक्टँग्युलरचा पोलर फॉर्म करावा लागेल आणि पोलर फॉर्म मध्ये तुम्हाला ते उत्तर करावं लागेल. ओके, कसं करणार सर, कॅल्सीमध्ये सगळे, कॅल्सीमध्ये सगळं करता येतं. तुमच्या कॅल्सी हा भारी MS आय थिंक MS वगैरे काहीतरी 1280चा कॅल्सी येतो, त्याच्यामध्ये सगळं येतं. ॲडिशन ऑफ पोलर पण येतं, ॲडिशन ऑफ रेक्टँग्युलर पण येतं डायरेक्ट. आमच्या काळी येत नव्हतं, आम्हाला ते कन्वर्ट करावं लागायचं. सो हे लक्ष द्या. असा नवीन फॉर्मॅटचा एक क्वेश्चन मला आय थिंक नाशिकवरून एका मुलाने विचारला होता, त्याला उत्तर मिळेल हे बघितल्यावरती. ओके, चला नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट लीड अँड लॅग कन्सेप्ट. म्हणजे फंडामेंटल ऑफ एसीचा एक पार्ट, लीड अँड लॅग कन्सेप्ट. काय असतं लीड लॅग, 1-2 मिनिटांमध्ये सांगतो मी. हे सपोज दिस इज क्लॉक, हा एक क्लॉक आहे, 12, 3, 6. फॉर एक्झाम्पल माझा वर्ग, आत्ताचा हा माझा वर्ग, किंवा वर्गात आपण कॉलेजमध्ये असताना माझं लेक्चर 9ला असतं. कितीला असतं माझं लेक्चर, 9 वाजता, बरोबर. 9 वाजता आहे म्हणजे 9 ही इज अ रेफरन्स पॉईंट. 9 काय, रेफरन्स पॉईंट आहे. एक मुलगी कायम 8:45ला येते. कितीला येते, 8:45, म्हणजे किती, 8:45. आणि एक मुलगा, ऋषी नावाचा मुलगा आमच्या नेहमी उशिरा वाढवतो. प्रद्युम्नी आणि ऋषी नावाचे 2 पोरं आहेत, कधीच लवकर नाही त्या लेक्चरला. ते नेहमी येतात 9:15ला. हे आठवतात, मुलांच्या नावाशी आठवतात मला कधी. हा 8:45ला एक मुलगी येते आणि 9:15 म्हणजे 9:15ला एक मुलगा येतो. आता मला सांगा, माझं लेक्चर 9ला आहे, 8:45ला आलेला मुलगा लवकर आला, 9:15ला आलेला मुलगा उशिरा आला. म्हणजे 8:45ला जर लवकर आला असेल मुलगा, तर तो लीड का लॅग असेल, लीड का लॅग, लीड का, तो लवकर आला ना. मी शिकवण्याच्या पहिलेच तो आला, तो लीड आहे. आणि 9च्या नंतर 9:15ला लॅग असेल का, तर मी शिकवलेले पॉईंट गेले त्याचे मोबाईलने. कितीला, 9:15ला. एक लक्षात ठेवायची नेहमी गोष्ट, हा ॲनालॉग वॉच, आता नाही घातले मी, ॲनालॉग वॉच जर घेऊन गेला तुम्ही तर कॉपी तुमची होईल ॲनालॉग वॉचमध्ये. कशी, जेव्हा क्वांटिटी, दिस इज अँटी क्लॉकवाईज, जेव्हा क्वांटिटी अँटी अँड दिस इज क्लॉकवाईज, जेव्हा क्वांटिटी अँटी क्लॉकवाईज असते, दॅट इज युअर लीड क्वांटिटी अँड दिस इज युअर लॅग क्वांटिटी. सिंपल, लीड अँड लॅग. हा प्रश्न 6 मार्कांना येतो. राईट अ कन्सेप्ट ऑफ लीड अँड लॅग. फर्स्ट हा कन्सेप्ट असा जरी एक्सप्लेन केला तरी काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, जेव्हा तुम्ही पेपरमध्ये कुठली गोष्ट एक्सप्लेन करताना, आमची अशी इच्छा असेल तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करायला, म्हणजे तुम्हाला ती कशी एक्सप्लेन करता येईल ते तुमच्या ह्याने ठरवा.
पण पहिल्यांदा लीड लॅग कन्सेप्ट एक्सप्लेन करा, त्यानंतर काय लिहिते सांगतो मी. 6 मार्कांचा क्वेश्चन. हा चला, हे कळालं असेल तुम्हाला. चला, इथं लिहितो मी लीड, इथं लिहितो लॅग. 6 मार्कांमध्ये काय असतं, फर्स्ट 1 मार्क असतो तो याच्यासाठी, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी, I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी प्लस लीड 30. सर प्लस इंडिकेट्स दिस इज अ लीड क्वांटिटी. लीड, आता वेळ नाही खूप एक्सप्लेन करण्याचा मला, सो मी जास्त एक्सप्लेन करत नाही. ओमेगा टी अँड I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी -60. लॅग आहे ना, मायनस इंडिकेट्स लॅग, पॉझिटिव्ह साइन इंडिकेट्स लीड क्वांटिटी, मायनस साइन इंडिकेट्स लॅग क्वांटिटी. पेपरमध्ये हे इक्वेशन लिहिलं 1 मार्क, हे इक्वेशन लिहिलं 1 मार्क, 2 मार्क झाले. यानंतर याची फेजर काढायला 1 मार्क. काय काढायला, फेजर. कशी काढणार फेजर, सर फेजर माहिती आहे आम्हाला कशी काढायची. फर्स्ट 0 डिग्री रेफरन्स, 0 डिग्री रेफरन्स. देन इथं व्होल्टेजला काय आहे का, व्होल्टेजची बघा, व्होल्टेजमध्ये प्लस मायनस कुठला अँगल आहे का, नाही. अँगल नाही म्हणजेच दॅट इज इन फेज क्वांटिटी. कुठली क्वांटिटी, इन फेज. काय, V. आणि I काय, प्लस म्हणजे काय, लीड. लीड म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे V पासून अँटी क्लॉकवाईज कुठं असेल, वरती. म्हणून अँटी किती डिग्री, 30. दिस इज अ फेजर डायग्राम फॉर दिस इक्वेशन. सर लीड कसं काय, हे बघा ना, V रेफरन्स पासून वरती म्हणजे कुठली, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, लीड. इथं तुम्ही आता काढू शकता बघा, सिंपल आहे. 0 डिग्री रेफरन्स आणि हे -60, मायनस इंडिकेट्स लॅग. लॅग म्हणजे उशिरा आला. उशिरा आला म्हणजे काय, वेव्हफॉर्म. आणि हे कसं आहे, क्लॉकवाईज म्हणजेच काय, लॅग. दिस इज फेजर डायग्राम. ही फेजर डायग्राम आहे. ओके, नेक्स्ट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता काय करणार बाबा, हा सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. एक वेव्हफॉर्म काढणार, V कितीला चालू झाला, 0ला. V कितीला चालू झाला, V साठी. I काय, प्लस. पुन्हा सांगतो, प्लस म्हणजे लीड. लीड म्हणजे लवकर आला. किती डिग्री लवकर आला, 30 डिग्री लवकर आला. म्हणजेच काय झाली, ही वेव्हफॉर्म लवकर चालू झाली. किती डिग्री, 30 डिग्री. इथं लिहायचं काय, लीड कितीने, 30 डिग्री, आणि वेव्हफॉर्म काढायची. दिस इज युअर लीड क्वांटिटी फेजर, फेजर अँड दिस इज ग्राफिकल. ओके, नेक्स्ट इथं आता हे तुम्ही काढू शकता. सर V तर 0लाच आहे, चला V 0ला. आता I कसं आहे, मायनस. मायनस म्हणजे लॅग. किती डिग्रीने, 60 डिग्रीने. 60 डिग्री कुठे, इथं कुठं तरी 60 डिग्री असेल, 90च्या अलीकडे. हा इथे लिहायचं काय, लॅग. संपला. हा ॲज इट इज जरी छापला पेपरला, I असं जर छापला तर तुम्हाला 5 ते 6 मार्क पडतील. याच्यामध्ये ही काढल्यावरती खाल्ले ना, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स लॅग. दिस इज ॲट अ 0 डिग्री, सो टेक ॲज अ रेफरन्स. मग ही फेजर डायग्राम काढा, खाली एक्सप्लेन करा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. देन ही फेजर ग्राफिकल म्हणजेच वेव्हफॉर्म. हे याच्यासाठी 6 मार्क असतात. सो हा क्वेश्चन आय थिंक तुम्हाला कळला असेल. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ लीड अँड लॅग. आणि इथंच फंडामेंटल ऑफ AC एंड होती. फंडामेंटल ऑफ AC याचे न्यूमेरिकल ऑलरेडी अपलोड आहेत, लिंक मी खाली सोडतो. त्याला वेळ घालवत नाही जास्त. हा पोलर रेक्टँग्युलर कसा कन्वर्ट करायचा माहित असेल तुम्हाला. पोलर रेक्टँग्युलर कॅल्सीवरती आहे बघा, शिफ्ट दाबून निगेटिव्हच्या वरती असतं रेक आणि पॉझिटिव्हच्या वरती असतं पोल. समजा उलटही असू शकतं, तर कॅल्सी माझ्याकडे नाही, सो ते दाबायचं आणि व्हॅल्यू पुट करायच्या. पोलर अँड रेक्टँग्युलर. चला, नेक्स्ट इज अ फंडामेंटल ऑफ ACचा एंड झाला. आता सगळ्यात आवडीचा माझा चॅप्टर. उलट हा व्हिडिओ कदाचित लवकर पण होईल. हा व्हिडिओ लवकर होईल का, फक्त मी कन्सेप्ट पटापट सांगणार आणि तुम्हाला काय करायचं, अभ्यास करायचा. ओके,
सो अजून एक आतली गोष्ट सांगतो, फंडामेंटल ऑफ एसीचं न्यूमेरिकल आणि थेरी हे एकत्र पण येऊ शकतं. म्हणजे क्वेश्चन नंबर युनिट नंबर हे 2 आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये पूर्ण फंडामेंटल ऑफ एसी येईल, क्वेश्चन नंबर 4 मध्ये फुल RLC प्युअर येईल. असं होऊही शकतं, काय सांगता येत नाही. सो अभ्यास करता एक परफेक्ट करा आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याची थेरी करा. तुम्हाला कुठलं न्यूमेरिकल अवघड झालं, याच्यातलं कुठलंच न्यूमेरिकल अवघड नाही, सगळे न्यूमेरिकल सोपे एक्सप्लेन करेल सांगताना. ओके, सो नाव वी टर्न ऑन सिंगल फेज एसी. युनिट नंबर 2 मधला हा पार्ट बी. याच्यामध्ये काय काय आहे बघा, आर एल आणि सी, प्युअर आर, प्युअर एल, प्युअर सी. याच्यामध्ये डेरिव्हेशन पुन्हा 2. राईट अ डेरिव्हेशन फॉर करंट इन एल अँड सी. 4 स्टेपमध्ये उत्तर आहे. किती डेरिव्हेशन झाले, RMS, ॲव्हरेज, एल आणि सी 4. आणि पॉवरचं एखादं करून ठेवा, इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल वगैरे करून ठेवा. ओके, चला काय होतं आर मध्ये, काय होतं एल मध्ये, काय होतं सी मध्ये हे आपण बघू. याच्या पुढचं चॅप्टर काय, सिंगल फेज एसी. सिम्पल आहे, RL एकत्र करा, RC एकत्र करा, RLC एकत्र करा, झाला तो चॅप्टर संपला. कन्सेप्ट समजून सांगतो, थोडा तुम्हाला अभ्यास करून ते थेरी लिहायची. ओके, चल. सो वी फर्स्टली कन्सिडर दिस इज प्युअरली आर सर्किट. हा व्होल्टेज V, हा करंट I. बरोबर. फाइंड करंट म्हणल्यावर कसं काढणार, I इज इक्वल टू वॉट, V अपॉन R. काय कन्फ्युजन आहे काही नाही. पण आपण जेव्हा एसी फंडामेंटल घेतो तेव्हा V ची व्हॅल्यू काय असते माहिती आहे का रे, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी. VM साइन ओमेगा टी. सो टेक ॲज अ VM अपॉन R. दिस इज व्हॅल्यू ऑफ I. I ची व्हॅल्यू कशी काढतात, अशी काढणार. याच्यामध्ये एवढंच आहे. चला, मेन आहे फेजर. फेजर कशी काढणार, फेजर काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 0 डिग्री रेफरन्स व्होल्टेजचा जेव्हा विचार कराल ना तुम्ही, व्होल्टेजचा हे बघा, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी. इथं काय प्लस मायनस काय आहे का थिटा, नाही. काय व्हॅल्यू आहे का, ही व्हॅल्यू आहे का, नाहीये. म्हणजेच ही इनफेज क्वांटिटी आहे आणि I पण इनफेज असतो. जेव्हा प्युअरली आर सर्किट असतं ना, आर, तेव्हा व्होल्टेज आणि करंट हे इनफेज असतं. कसं असतं, इनफेज म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कुठलाही अँगल नसतो. नेक्स्ट, आता नेक्स्ट बघितलं तुम्हाला कळेल, हे झालं प्युअर आर. ओके, नेक्स्ट इज प्युअरली एल. आता इथं I कसं काढणार आहे बाळांनो, I इज इक्वल टू V अपॉन R लिहायचं का, नाही. काय लिहायचं, X. हे न्यूमेरिकल सॉल्व करता येणार तुम्हाला. फाइंड I कसं काढणार, असं काढणार. इथं समजा VM असेल तर ही IM असेल. जर समजा इथं VM असेल तर ही IM असेल. जर V असेल तर हे Iच असेल. ओके, VM ची व्हॅल्यू, VM कधी असतो, जेव्हा इक्वेशनचा फॉर्म असतो ना, कसला, हे बघा असा, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी. सो दॅट इज व्हॅल्यू ऑफ VM. बट वेन व्हॅल्यू इज V इज इक्वल टू 200 वोल्ट और सब 230 वोल्ट अशी डायरेक्ट व्हॅल्यू असेल ना, तर दिस इज RMS. नोट्स काढत असेल तर लिहून ठेवायचं समस्याच्या वरती, असं असेल तर RMS. मग जेव्हा इथं RMS असेल तेव्हा इथं पण काय असेल, RMS. लिहायची गरज नाही. ओके, सो दिस इज प्युअरली एल साठी हा करंटचा फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही इक्वेशन लिहाल ना तेव्हा असं असेल बघा, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी, बट I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी मायनस π/2 किंवा मायनस π/2 म्हणजे 90. सर मायनस साइन कसं काय आली, डेरिव्हेशन आहे याला, 4 स्टेपचं डेरिव्हेशन करून बघा. हे मायनस साइन इंडिकेट्स दिस इज लॅग क्वांटिटी. लॅग आहे, लॅग मीन्स क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. सर लॅग मीन्स अँटी क्लॉकवाईज. का क्लॉकवाईज, उशिरा वर्गामध्ये आला, 9च्या लेक्चरला 9:15 आला म्हणजे काय, तर क्लॉकवाईज. ओके, चला याची फेजर काढू लगेच एका मिनिटामध्ये. हे बघा फेजर, 0 डिग्री रेफरन्स. V ला किती आहे, 0, म्हणून इथं V लिहिला. I ला काय आहे, मायनस π/2. मायनस साईड इंडिकेट लीड का लॅग, लॅग म्हणजे क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज.
सर क्लॉकवाईज, म्हणून इथं 90 डिग्री. हे बघा तुम्ही इथंही काढू शकता आय, किंवा काही बुकमध्ये असं पण दिलं असेल इथंही काढलं असेल, कसंही काढा, काही इश्यू नाही. दिस इज फेजर डायग्राम फॉर RL सर्किट. RL सर्किट. ओके. काही डाऊट असेल मेसेज टाका, लगेच कमेंट करा. RL सर्किट. ओके. नाव वी कन्सिडर ॲज प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. हे तुम्हाला असं वाटेल काय चाललंय, काही मुलांना शिकवलंच नसेल, मला माहिती आहे. येतात माझ्याकडे बरीचशी मुलं घरी, सर अडचणी येत आहेत, बाहेरची पुण्याची मुलं येतात माझ्याकडे, सर अडचणी शिकवलंच नाही आम्हाला सर, हे काय असंही म्हणतात. इट्स ओके, मला ते नाही, मी शिकवणार तुम्हाला. काय किती काय प्रॉब्लेम आला तरी मला फोन करा. हां, सी दिस इज व्होल्टेज व्ही. हे का असं लिहितोय सर, व्होल्टेज पूर्ण सर्किटला अप्लाय करतो. दिस इज आय. आता आय कसा काढणार रे बाळांनो, फाइंड आय कसा काढणार आहे बघ, व्ही अपॉन एक्स. एक्सी कसा काढणार, एक्सी म्हणजे काय असतं 1 अपॉन ओमेगा सी, म्हणजे काय 1 अपॉन 2 पाय एफ सी. मग अशी बघितलं नाही का, हा एक्स एल राहिला का, एक्स एल इज इक्वल टू ओमेगा एल 2 पाय एफ एल. ओके. न्यूमेरिकल मध्ये काही नाही, एवढं जर लिहिलं तर 1 मार्क पडेल. बरं, या युनिटला, युनिट नंबर 3 याला मात्र, युनिट नंबर 2 ला काय, युनिट नंबर 2 ला पूर्ण थेरी, बट युनिट नंबर 3 फंडामेंटल ऑफ एसी आणि याला कंपल्सरी न्यूमेरिकल आहे, कंपल्सरी. सो तुम्हाला न्यूमेरिकल करावं लागणार आहे. हां, याचं काय येतं उत्तर बघा. जर डेरिव्हेशन तुम्ही सॉल्व्ह कराल, अगदी सोपं डेरिव्हेशन, व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी आणि आय इज इक्वल टू आय एम साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. प्लस आलं म्हणजेच दिस इज लीड क्वांटिटी. लीड म्हणजे अँटी क्लॉकवाईज. चा पटकन वेळेने काढता फेजर काढू. 0 डिग्री रेफरन्स. दिस इज व्ही अँड दिस इज आय. किती डिग्री, कसं काय आय सर, दिस इज वी गोइंग ॲज अ अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. RLC. याच्यामध्ये फाइंड इक्वेशन ऑफ करंट फॉर L अँड C. हा डेरिव्हेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यातलं काय RMS आणि ॲव्हरेज. ओके. सो दिस इज एंड ऑफ युअर युनिट नंबर 3. आई सर पटपट चालले, काय कळतंय ना, कळतंय ना भावांनो. हां, युनिट नंबर 3चा हा एंड आहे. ॲक्च्युली हे फर्स्ट सगळे एकत्र असायचं युनिट नंबर 4ला, सिंगल पेज असेल, बट ह्यांनी अर्धा अर्ध केले या नवीन पॅटर्ननुसार. ओके. सो काय याच्यामध्ये अडचण असेल मला विचार. एक काय आलं का तुम्हाला, कुठले इक्वेशन बघा, प्लस आणि मायनस असेल. प्लस असेल तर लीड म्हणजे अँटी क्लॉकवाईज, मायनस असेल लॅग म्हणजे क्लॉकवाईज. ओके. काय आहे का अडचण याच्यामध्ये. दिस इज एंड ऑफ युनिट नंबर 3 पर काय, युनिट नंबर 3चा एंड आहे. मी फक्त कन्सेप्ट सांगतो पट पट पट. चला एक राहिला कन्सेप्ट, ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर. चला एक डायग्राम काढा. हा 90 येणार, हा थिटा, हा 90 बरोबर. काय काय असतं माहिती का, हे बघा, हा असतो व्ही आय, हा असतो व्ही आय, हा असतो व्ही आय. आता यातला कॉस कुठला, साईन कुठला, सिम्पल आहे. कडेचा कॉस, कडेच आहे ना, कडेचा कॉस, समोरचा साईन. ॲक्च्युली हे मी खूप थँक्यू म्हणू शकतो. आता माझा व्हिडिओ चालू आहे. मला 10वीला शिकवायला कुठे सर होते, माझ्या कुठे सरांनी मला हे सगळं शिकवलं. सरासरी, शेकडा, नफा, सगळी न्यूमेरिकल मला येतात. काही विद्यार्थ्यांना अजून ते MSc BSc झाले त्यांना नफा तोटा येत नाही, कसं काढायचं काही येत नाही. आकडेवारी, टक्केवारी. मला, मी असं गर्वाने सांगतो, मी 10वीला शिकवत होतो. मला कुठे सर नावाचे एक शिक्षक होते गणिताला, 8वी ते 10वी, परफेक्ट गणित करून घेतलं माझ्याकडून. ओके. चल, सो कॉस आणि साईन आठवण झाली. थँक्यू कुठे सर, लव यू. हां, साईन आणि कॉस. ओके. हां, तर चला, व्हॉट इज ॲक्टिव्ह पॉवर, व्हॉट इज रिएक्टिव्ह पॉवर, व्हॉट इज ॲपरंट पॉवर. व्ही आय कॉस थिटा ही असते तुमची ॲक्टिव्ह पॉवर. दिस इज ॲपरंट पॉवर अँड दिस इज रिएक्टिव्ह पॉवर. याचं युनिट वॅट, VA, and this is VAR. This R stands for reactive power. सिंपल भाषेत एका मिनिटात सांगतो. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे आपण वापरणारी ऊर्जा.
तुम्ही बल्ब घ्यायला जा, फॅन घ्यायला जा, इलेक्ट्रिकलचं ओव्हन घ्यायला जा, हीटर घ्यायला जा, फ्रीज घ्यायला जा, वॅटेज विचारतात किती वॅटचा पाहिजे. वॅट म्हणजे आपण वापरणारी ऊर्जा, वॅट लागणारी ऊर्जा. मराठीत एक पुस्तक आहे त्र्यंबक वाघमारेंचं, नेहमी मला ते आवडतं. त्र्यंबक वाघमारेंचं विद्युतशास्त्र नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये लिहिलंय ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे लागणारी ऊर्जा आपल्याला किंवा वापरणारी ऊर्जा. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे अडथळा आणणारी ऊर्जा. रिॲक्टिव्ह पॉवर इज नॉट युजफुल पॉवर. आणि ॲपरंट पॉवर म्हणजे तयार केलेली ऊर्जा. कुठलाही ट्रान्सफॉर्मर बघा, कुठलीही गोष्ट बघा, तयार होणार जनरेशन साईड युनिट असतं व्ही आणि ए. त्याला आपण KVA म्हणतो किंवा MVA म्हणतो. ओके, हा आहे पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल असाही प्रश्न यायचा लास्ट बॅचला की ड्रॉ पॉवर ट्रायंगल अँड एक्सप्लेन पॉवर ट्रायंगल आणि ड्रॉ फेजर डायग्रॅम फॉर प्युअरली एल सर्किट असा क्वेश्चन यायचा 2019 पॅटर्नला. आता येऊ शकतो तसा, कारण 8 मार्काला थेअरी आहे आणि 6 मार्काला न्यूमेरिकल आहे. सो 8 मार्काची डायरेक्ट थेअरी येणार नाही. त्याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन असतील माझ्या माहितीनुसार, एक्सप्लेन करा किंवा फेजर काढ असं 2 मार्काला येईल. त्यानंतर 6 मार्काला न्यूमेरिकल येईल किंवा डेरिव्हेशन येईल, काय असेल. ओके, तर याच्यामध्ये काय अडचण नसावी. आत्तापर्यंत बघितलं आपण युनिट नंबर 3 फंडामेंटल ऑफ AC. त्याच्यामध्ये 2 डेरिव्हेशन होते. फर्स्ट डेरिव्हेशन इज RMS आणि सेकंड ॲव्हरेज. थर्ड फाइंड करंट फॉर L सर्किट, फाइंड करंट फॉर C सर्किट आणि पॉवर बघा, फाइंड पॉवर. आय थिंक ते नसावं डेरिव्हेशन, कधी विचारत नाही आतापर्यंत, बट हे वेगळं झालं सो विचारू शकते. ओके, 1 मिनिट थांबा. चल, सो आत्तापर्यंत आपलं झालं युनिट नंबर 2 and 3. नाव लास्ट युनिट नंबर 4 घ्यायचा, घेऊन टाकूया. एका 1 शॉटमध्ये होऊन जाईल. एक 15-20 मिनिटं लागतील, 10-15 मिनिटं लागतील. ओके, हा वेगळा व्हिडिओ करतोय. अरे करू नको, वेगळा करायचा. ओके, सो आत्ता शूट करतो, लगेच अपलोड पण लगेच होईल, बट हा वेगळा करू थोडा. ओके, याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. सो आत्तापर्यंत 2 युनिट बघितले, युनिट नंबर 2 and 3. 2ला अजून सांगतो थेअरी ऑर येणार न्यूमेरिकलला. सो थेअरीच्या भानगडीत पडू नका. जर BWचा ओव्हरऑल विचार कराल तर फक्त 18 मार्काला न्यूमेरिकल येणार आहेत. त्याच्यामध्ये युनिट नंबर 1चं न्यूमेरिकल अतिशय सोपं, युनिट नंबर 3चं न्यूमेरिकल आत्ता बघितलं थोडंसं डिफिकल्ट. मग तुमची चॉईस आहे, करायचं का नाही करायचं. चालेल, 6 मार्क नाही केले तरी काही इश्यू नाही. 6 मार्क नाही केले 64 मार्क अटेम्प्ट होऊ शकतात तुमचे. ओके, युनिट नंबर 1चं न्यूमेरिकल करा, युनिट नंबर 4चं न्यूमेरिकल माझ्याकडे सोडा, ते करून घेतो तुमच्याकडून. सो याचं न्यूमेरिकल अर्ध 3 मार्क तर कसे पाडायचे हे मी तुम्हाला सांगतो 6 पैकी. म्हणून 70 पैकी 67 मार्काचा पेपर अटेम्प्ट होईल, काय टेन्शन घेऊ नका. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट. आणि काय अडचण आली डायरेक्ट मेसेज करा, कमेंट करा, काही इश्यू नाही. ओके, थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.